नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोटो एडिटिंग करणे, फोटोला रिसाइज करणे, तसेच फोटोचं बॅकग्राऊंड चेंज करणं, या तिन्ही पद्धती शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण फोटोचं बॅकग्राऊंड कशाप्रकारे चेंज करता येते, याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर तुम्हाला सगळ्यात पहिले Google Chrome या ब्राउझरवर यायचं आहे आणि तुम्हाला इथे सर्च करायचं आहे बीजी रिमूव्ह. तुमच्यासमोर ही फर्स्ट वेबसाईट जी आहे रिमूव्ह बॅकग्राऊंडची, ही ओपन झाली आहे. यात तुम्हाला रिमूव्ह बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येईल. इथे तुम्ही अपलोड इमेजच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला जो फोटोचा बॅकग्राऊंड चेंज करायचा आहे, तो फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर इथे थोडं वेळ लोडिंग करेल. या फोटोच्या मागचं जे बॅकग्राऊंड आहे, आता पूर्णपणे व्हाईट झालं आहे. आता तुम्ही बॅकग्राऊंड या ऑप्शनवर क्लिक करा आणि इथून तुम्हाला ज्या प्रकारचं बॅकग्राऊंड तुम्हाला या फोटोला अप्लाय करायचं आहे, ते बॅकग्राऊंड तुम्ही इथे क्लिक करू शकता. जर तुम्हाला प्लेन बॅकग्राऊंड कलर पाहिजे आहे, तर तुम्ही कलर या ऑप्शनवर क्लिक करा. इथे प्लेन बॅकग्राऊंड कलर पण तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही एकदा बॅकग्राऊंडला अप्लाय केल्यानंतर तुम्ही डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमचा जो फोटो आहे, तो तुम्ही डाउनलोड करू शकता. फोटो जो आहे आपला इथे डाउनलोड झालेला आहे. याचं बॅकग्राऊंड जे आहे ते चेंज झालेलं आहे. आता तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरताना पिक्चरची, फोटोची जी साईज आहे, ती तुम्हाला कमी किंवा जास्त करायची आहे. बरेचदा असं होतं की साईज जे तुम्हाला केबीमध्ये 10 ते 20 केबी किंवा मग तुम्हाला जास्त केबीमध्ये पाहिजे असते. सोबतच तुम्हाला जर फोटोची साईज जी आहे ती पिक्सलमध्ये कमी जास्त करायची असेल, तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने पेंटमध्ये ते करू शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला त्या फोटोला राइट क्लिक करून ओपन विथ पेंट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हा फोटो तुमचा बाय डिफॉल्ट पेंटमध्ये ओपन होऊन जाईल. आता सध्या या फोटोची जी साईज आहे, ती 20 केबी आहे. खालच्या साईडला तुम्हाला दिसत आहे ते. या फोटोची साईज तुम्हाला कमी करायची आहे, तर तुम्ही रिसाइज या ऑप्शनवर क्लिक करा. पिक्सलमध्ये या. जर तुम्हाला फोटोची साईज केबीमध्ये कमी करायची असेल, तर तुम्ही इथे पिक्सल कमी करून घ्या. इथे तुम्ही एंटर करा 200. कंट्रोल आणि एस दाबून तुम्ही सेव्ह करू शकता. तर इथे खालच्या साईडला तुम्हाला दिसते, की ही जी फोटोची साईज 20 केबी होती, आता ही 12 केबी झाली आहे. आणि जर तुम्हाला फोटोची साईज केबी वाढवायची आहे, तर तुम्हाला रिसाइजमध्ये यायचं आहे, पिक्सलमध्ये यायचं आहे आणि पुन्हा या फोटोची पिक्सल जे आहे, ते तुम्हाला वाढवायचे आहे. आणि याला कंट्रोल आणि एस दाबून सेव्ह करायचं आहे. तर फोटोची साईज जी आहे आता 32 केबी झाली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फोटोची साईज जी आहे, केबीमध्ये कमी किंवा जास्त करू शकता. सोबतच जर तुम्हाला आता फोटो ऑनलाईन अपलोड करताना तुम्हाला पिक्सलमध्ये अप्लाय करायचा आहे, तर तुम्ही रिसाइज ऑप्शनवर क्लिक करा. पिक्सलमध्ये या आणि आता जो मेंटेन ॲस्पेक्ट रेशिओ आहे, याला अनचेक करा. आता तुम्हाला जेवढ्या पिक्सलमध्ये तुम्हाला हा फोटो हवा आहे, जसं मी इथे एक्झाम्पलमध्ये 160/200 या पिक्सलमध्ये मला फोटो हवा आहे. तर मी 160 वर एंटर करतो आणि 200 खाली आणि याला ओके क्लिक करतो. तर हा फोटो माझा 160/200 मध्ये सेव्ह झालेला आहे. इथे मी सेव्हवर क्लिक करतो आणि खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता 160/200 या पिक्सलमध्ये हा फोटो आपला सेट झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पेंटमध्ये फोटो रिसाइज करू शकता केबीमध्ये किंवा मग पिक्सलमध्ये. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.